नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सर्व शाळा आता डिजिटल करण्याची घोषणा करण्यात आली आहे। मात्र सातपूरच्या प्रभाग क्रमांक 8 मधील नाशिक महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 17 ची ही दयनीय अवस्था बघा। गुलमोहर कॉलनी परिसरातील शाळेची 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण दिले जातं। मात्र 4थी आणि 5वीचा वर्ग ही शाळा अपुऱ्या जागेमुळे जवळच्याच एका सामाजिक सभागृहात भरवली जाते। मात्र या सभागृहातील परिस्थिती अधिकच बिकट आहे। शाळेच्या खिडक्या तुटलेल्या असून नळांना गळती लागलेली आहे। परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचं साम्राज्य आहे। विद्यार्थी आणि शिक्षकांना स्वतः परिसर स्वच्छ करावा लागतो। याशिवाय बाथरूमची स्वच्छता देखील विद्यार्थ्यांकडूनच करून घेतली जाते। ही परिस्थिती विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी अपायकारक देखील आहे। शाळेच्या परिसरात देशी दारूचे दुकान असून दारुडे शाळेच्या परिसरात येऊन दारू पितात आणि रिकाम्या बाटल्या या ठिकाणीच फेकून देतात। त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा अपायकारक वातावरणात शिक्षण घेण्याची वेळ आली असल्याचे देखील समोर येत आहे। दरम्यान स्थानिकांनी आणि पालकांनी वारंवार तक्रार करून देखील कुठलीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही। या प्रकरणावर प्रकाश टाकत भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर चिटणीस महेंद्र शिंदे यांनी नाशिक महापालिका शिक्षण विभागावर गंभीर आरोप केले आहेत। नेमके काय बोलले बघूया। आता गेल्या 15 वर्षापासून ही शाळा आहे, पण नंतर इथे लक्षात आलं की लहान मुलं इथे काहीतरी पाणी घेऊन जाऊन आतमध्ये बाथरूम मध्ये स्वच्छता करत होती। पण त्यांना विचारणा केली, इथे कोणी शिक्षिका होते त्यांना विचारणा केली असते त्यांनी सांगितलं की इथे लाईट पण नाहीये। आणि तुम्ही बघा इथे दुरावस्था बघा की खिडक्या तुटलेल्या आहे, त्यांचे पत्रे निघालेले आहे, बेंचेस तुटलेले आहे, लाईट नाहीये आणि त्याचबरोबर कचरा सर्व बाजूला आलेला आहे। पाणी पुढच्या बाजूला पूर्ण लिकेज आहे। डेंग्यूचा जो विषय होता पूर्ण शहरावर त्याचा प्रभाव किती जबरदस्त होता हे सर्व आपण नाशिककरांनी पाहिलेलं आहे। आणि त्यानंतर ज्याच्या इथे डेंग्यूचे काही हे आढळले असतील तर त्यांनी त्या लोकांवर कारवाई केली आहे। मग आता इथं कोणावर कारवाई केली पाहिजे? तर यामध्ये आयुक्त साहेबांना आम्ही लवकरच निवेदन देणार आहोत आणि ही जी परिस्थिती दाखवून देणार आहोत की ते संरक्षण भिंतही नाही, कोणी इथे शाळेला कोणी वॉचमनही नाहीये का तो इथे लक्ष ठेवेल। काही शाळेतले जे मुलं येतात ते इथे जाऊन इथे बसताय ओपन स्पेस मध्ये आणि कचरा सर्व बाजूला झालेला आहे। इथं बाजूला सगळीकडे घाण आहे आणि हा ओपन स्पेस एवढा मोठा आहे। शाळा समाज मंदिर म्हणून आहे आणि त्याच्या शाळा चालवल्या जात आहे आणि त्याचबरोबर इथे बाजूलाच फक्त 25 मीटरच्या अंतरावर देशी दुकान आहे। आता कुठल्या नियमाखाली त्यांना परवानगी दिली, कुठल्या नियमाखाली त्यांना लायसन उपलब्ध, ज्या साहेबांनी हे लायसन दिलेलं आहे त्या संदर्भात आम्ही त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे असंही निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना राज्य उत्पादन शुल्काला तिथेही देणार आहोत। त्याचबरोबर आम्ही बघितलं की ही जेव्हा शाळा जेव्हा सुटते तर इथे नंतर मुलं येतात आणि इथं दारू पीत बसतात आणि नंतर परत सकाळी इथं शाळा चालू होते। ही जर परिस्थिती आपल्या महानगरपालिकेची ह्या पद्धतीने असेल, शाळेची असेल, इथं गोरगरिबांचे मुलं येत आहे, कामगार नगरचे मुलं आहे, कोणी संत कबीर मधून येत आहे, कोणी संतोषी मातेवर येत आहे आणि जर त्या मुलांना जर अशी सुविधा भेटत असेल, आज शाळा डिजिटल झाल्या पण ही शाळा लाईट पण नाही, ही परिस्थिती आहे। आम्ही लवकरात लवकर या जे कोणी संदर्भात जे कोणी आहे त्यांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि इथं लवकर लवकर सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे। आम्ही सीमाताईंशी फोनवर बोललो आहे, सीमाताई अधिवेशन चालू असल्यामुळे तिकडे आहे आणि ताईंनी सांगितलं की लवकरात लवकर मी इथे येऊन मी पाहणी करेल आणि त्याचबरोबर योग्य त्या सूचना करतील। दारूचं दुकान जर बंद नाही आलं तर आम्ही त्याच्यावर आंदोलन करणार, मोर्चे करणार, उपोषण करणार, पण ते दारू दुकान बंदच झालं पाहिजे। कारण ह्या दारू दुकानाचा विषय असा आहे की तिथं लोक दारू पितात आणि लोकांच्या बंगल्याजवळ येऊन झोपू राहिले म्हणजे आणि मलमूत्र पण त्यांच्या इथंच करताय। म्हणजे याला सर्व परिस्थिती, या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? बरं, दारूचं दुकानच नाहीये, तिथं एक रेस्टॉरंट पण चालू झालेलं आहे, मग याला कोणी परवानगी दिल्या? ही परिस्थिती खूपच भयंकर आहे। आपण जर राज्य उत्पादन शुल्काचा विचार केला, सर्व अटी शर्ती नियमावली असली तरच त्यांना परवानगी मिळते। परंतु आपण जर म्हटलं या ठिकाणी तिथं दारू पितात आणि इकडे मुतायला येतात, त्यांच्याकडे तिथं तसं शौचालय बांधण्यात नाही आलेलं आहे का? शौचालय तर तिथे कुठेच नाहीये। देशीचं दुकान त्यांनी ऑलरेडी खाली ठेवलेलं आहे आणि वरती त्यांनी बार चालू केलेला आहे। आता कोण कोणाला अडवणार? बऱ्याच वेळा जे काही उच्चभ्रू हा एरिया आहे याच्यामध्ये लोक सांगण्याचा प्रयत्न करतात, पण मग काही जण दारू पिलेले असतात ते त्यांच्याशी डोकं लावण्याचं काम करतात आणि याचबरोबर इथं काही युवा लोक ह्या पद्धतीने येऊन दारू पिणं, लोकांना त्रास देणं, काही क्राईम घडतो आहे, याच्याकडे सर्व लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर आम्ही कमिशनर साहेबांना पण या संदर्भात निवेदन देणार आहोत। आपलं नाव आणि पद? मी ॲडव्होकेट महेंद्र माधव शिंदे, मी भारतीय जनता पार्टीचा शहर चिटणीस आहे।
दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची ही अवस्था बघून आता नाशिकला स्मार्ट नाशिक मानावं की सुंदर नाशिक मानावं असा प्रश्न आता नाशिककर उपस्थित करीत आहे। तुषार ढेपले, अटल न्यूज, सातपूर।